मान्यवरांचं आपण या ठिकाणी मनापासून सहर्ष या ठिकाणी स्वागत करीत आहोत। आयुष्य खूप लहान आहे परंतु खूप छान आहे। छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये वैकुंठवासी हबप्पा दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जातोय। त्याचबरोबर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बिलारे गुरुजी यांच्या खेळपट्टीचं पोषण करणार आहोत। सर्वप्रथम मी संघांना विनंती करतोय की जे दोन संघ पहिली मॅच खेळणार आहेत ते अगदी विकेटच्या दोन्ही बाजूला उभे राहतील। मान्यवर श्रमच्या पाठी सर्वच मान्यवरांचे सुभाषे या ठिकाणी आपण समोर बघा। ओके थोडा ओके एक मिनिट समोर बघा। महत्वपूर्ण मॅच आहे, मेगा फायनलची मॅच आहे। थँक्यू सो मच। या ठिकाणी टॉस करेल मुख्य कार्यालय ब टीम या ठिकाणी टॉस करेल। हेड आणि टेल आहे, टॉस करेल। दादांच्या शुभाचे टॉस केलं जातं। टॉस एक मिनिट टॉस जिंकलाय प्रथमतः दोन्ही संघ नाही करू या 2 मिनिटं 10 मिनिटाचं डिव्हिजन टीम आणि टीम मुख्य कार्यालय काय सांगाल? टॉस जिंकलाय, मेगा फायनलची मॅच आहे, चॅम्पियनची ट्रॉफी आपल्या समोर आहे। जो संघ आतापर्यंत चांगला खेळ करत आला तो संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय। टॉस तुम्ही जिंकलाय, महत्वपूर्ण निर्णय काय आहे तुमचा? मी बॅटिंग आम्ही खेळाडू चांगले काय सांगाल? अगदी ही स्पर्धा चालू झाली आणि खरं तर तुम्ही मेगा फायनल मध्ये पोहोचला। सगळ्यांना असं वाटलं होतं की आम्ही मेगा फायनल मध्ये पोहोचू। प्रत्येक खेळाडूचा अगदी तुम्हाला सर्व संघाचा पाठिंबा मिळाला, त्याचबरोबर आपली जो बँच आहे त्याचा पाठिंबा मिळाला। त्यांचा काय या ठिकाणी त्यांचा कसा उल्लेख करायला पण खरं तर मी आपले डायरेक्टर बोर्ड जे चेअरमन साहेब त्यांनी आम्हाला एक खरं प्रोत्साहन दिलं। त्यात आम्हाला युनियननी खूप वर्षानंतर आम्हाला इंटर बँक कॉम्पिटिशनमध्ये क्रिकेटच्या मॅच बनवायला चान्स दिला। त्यात मलाही जरासं योगदान करता आलं, मदत करता आली।
जेव्हा हे क्रिकेटचे सामने बघायचे त्यासाठी मी खरं तर डायरेक्टर बोर्ड आणि आपले युनियन म्हणजे प्रतिनिधी साहेब आपले ओवेस आहेत, दत्ता साहेब, आपले सतीश साहेब आहेत, ते आपले तनु साहेब आहेत, सगळ्यांना मी धन्यवाद मानतो. खरं तर या ठिकाणी आपण फलंदाजी करायचं आहे असं बॅटर म्हणून कोणावरती जास्त भरोसा असेल आणि ज्याच्या माध्यमातून इथे बॅटिंग मी केली जाईल. नाही, बॅटिंग आमची आहे चांगली. मला अपेक्षा आहे की ते चांगले खेळतील आणि नक्कीच आम्ही जिंकण्यासाठी खेळणार आहे. पण निकाल काय सांगता येत नाही. पण फायनल आमचीच आहे असंच म्हणून, कारण की आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्ही फायनलपर्यंत येऊ. तर थँक्यू. या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी आपल्या मुंबईचं भारत डिव्हिजनला खरं तर सगळी पहिली मॅच खेळला तुम्ही आणि पहिली मॅच खेळत पहिला विजय मिळवलात आणि पाहता पाहता सेमीफायनल आणि फायनलमध्ये आपला प्रवास कसा राहिला? गणपती बाप्पा आम्हीच केलाय, तर नारळ पण आम्हीच फोडणार, ट्रॉफी पण आम्हीच नेणार. गणपती बाप्पाचं आम्हीच केलं, नारळ देखील आम्हीच फोडलं आणि ही ट्रॉफी समसमती घेऊन देखील आम्हीच जाणार. हे कॉन्फिडन्सने तुम्ही सांगताय, परंतु इथे तुम्हाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचंय. प्रतिस्पर्धी टीमने सांगितलं की आम्ही 40 ते 45 धावा या ठिकाणी मेगा फायनल मध्ये करू, परंतु तुम्ही किती धावांपर्यंत रोखा त्यांना? 50च्या पुढे तर आजपर्यंत कोण टिकलं नाही, हे पण नाही टिकलं ना. आम्ही 50 तुमचं ॲव्हरेज ठेवलंय. 50 धावांपर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. ॲज अ गोलंदाज म्हणून जास्त कोणावरती भरोसा असेल आपला आणि या पूर्ण आयुष्याबद्दल दोन शब्द काय सांगाल आपण? सर्वप्रथम महाराजांचं अभिवादन. आमचे भाग्यविधाते आनंदराव वाटून साहेब यांचे मी आभार मानेन. आमचे कर्मचारी प्रतिनिधी प्रवीणजी शिंदे, OS, दत्ताजी बेलोशी साहेब, आमचे CEO साहेब, BPM साहेब, चेअरमन साहेब, व्हाईस चेअरमन साहेब, सगळ्यांचे अभिनंदन हे आयोजन केल्याबद्दल. खरं तर ही स्पर्धा अगदी आपण आज सकाळपासून पाहिली. खरं तर या स्पर्धेमध्ये एक कमी जरूर आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर ही स्पर्धा YouTube लाईव्ह असली कदाचित सर्वांना तुमचा गेम पाहायला मिळाला असता. कदाचित घरी गेल्यावरती तुम्ही देखील मोबाईलवरती, लॅपटॉपवरती ह्या सर्व मॅचेस तुम्हाला पाहायला मिळाल्या असत्या, परंतु नक्कीच ही कुठेतरी कमतरता आहे यावर्षी. नक्कीच ही पुढल्या वर्षी भरून काढण्याचा नक्कीच प्रयत्न असेल का? असेल. प्रवीणजी शिंदे साहेब तेवढं करतील आमच्यासाठी. तर थँक्यू सो मच दोन्ही संघांना. आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मेगा फायनल मध्ये दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. मुंबई सब अर्बन डिव्हिजन आणि मुख्य कार्यालय ब टीम टॉस जिंकलाय, प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि मुंबई सब अर्बन टीम डिव्हिजन संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं. तर आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा वैकुंठवासी दत्तात्रय महाराज कळंबे स्मृती चषक 2026चा हा थरार आणि मेगा फायनल मध्ये दोन्ही संघांविरुद्ध हे दोन संघ बलाढ्य सकाळपासून ज्यांचा प्रवास गोड झाला, आता शेवट गोड करण्यासाठी दोन्ही संघ या ठिकाणी लोटले जातील. तर या ठिकाणी आपण तुथारीचा नाद या ठिकाणी आमचे अनमोल जाधव यांच्या माध्यमातून करण्यात येईल. गणपती बाप्पा थँक्यू. वैकुंठवासी हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो. थोर स्वातंत्र्य सेनानी विदा बिलारे गुरुजी यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो. आज आपण सगळेजण इथे खेळण्याच्या दृष्टिकोनातून एकत्र जमलेलो आहोत आणि त्याचंच प्रतीक दिसतं की एकीचं बळ काय असतं. सर्वप्रथम मला सर्वांना सांगावं असं वाटतं मला की या दोघाही महान व्यक्तींना क्रिकेट हा खेळ फार आवडायचा. क्रिकेट खेळ हा का आवडतो तर सगळेजण मिळून खेळतात, त्याच्यामुळं त्यांना आवडायचा. आणि तो चालू बऱ्याच वेळा का पूर्वीच्या वेळेला असं होतं की आतासारखं इंटरनेट वगैरे नव्हतं. बऱ्याच वेळा गाडी झाडाच्या खाली थांबून ते नेटवर्क येण्यासाठी हे दोघंजणं गाडीमध्ये बसून ना TV क्रिकेट मॅचेस बघायचे. इतकी आवड होती या दोघांना आणि तशाच पद्धतीनं त्यांनी त्यांच्या जीवनाचा दोघांनी प्रवास केला. एकमेका साह्य धरू अवघे धरू सुपंत सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा, एका दोरीमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला. तोच त्यांचे अनुयायी म्हणून आम्ही सर्वजण या व्यासपीठावरती उभे जे आहोत. आत्ता मी असीन, गोळेसाहेब असतील, आमचे गळवे आबा असतील, गावडेसाहेब असतील, काही कारणास्तव गावी गेले, मस्कर शेठ असतील, संपूर्ण संचालक मंडळ असेल, हे आपण आम्ही सगळेजण काम करतोय. त्याला बळ कोण देत आहे तर आज कोऑपरेटिव्ह बँक आपल्या युनियनचे सर्व आपले
बँकेवरती जिताच प्रेम करणारे आठवू साहेब. मी कुठल्याही क्षणी त्यांच्याकडे गेलो तर मला त्यांनी कधीही नाराज केलेलं नाही आणि ज्या ज्या गोष्टी मी त्याच्याकडे मागितल्या त्या त्या काही मला दिल्या. आजच आम्ही 2-3 महिन्यापूर्वी शिंदे साहेब आपले कार्यलक्षी संचालक यांच्याशी चर्चा करत असताना त्यांना म्हटलं तुमच्या युनिटशी तुम्ही चर्चा करा आणि मग आपण अशा प्रकारे नवीन मुलं आता आलेली आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही नवीन करता येईल, तुम्ही पुढाकार घ्या. त्यांनी तशा पद्धतीनं संपूर्ण युनिटनं त्यांच्याबरोबर सुंदर नियोजन केलेलं आहे, सुंदर मैदान आपल्याला मिळालेलं आहे. फक्त अडचण एवढी झाली की आपण हे एप्रिल महिन्यात घेतले, पण हे करणं गरजेचं होतं की एक सुरुवात करणं गरजेची होती. कुठेतरी सुरुवात झाली ना मग आपल्या चुका कुठं होतात, आपल्याला कामं केल्याशिवाय आपल्याला काही रिझल्ट येणार नाही. आणि हळूहळू तुमचं फिटनेस किती आहे आम्हाला पण ते बघायचं होतं, कारण बँकेमध्ये काम करताना सुद्धा तुम्हाला फिटनेसची गरज आहे, बरोबर की नाही. मग ते फिटनेस आम्ही जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत ते नियोजित राहील असं बघितलं पाहिजे. बरेचसे आता नवीन मुलं त्यांची पोटं आमच्यासारखी आलेली आहे, ते बरोबर नाही आहे, त्यांनी पण त्याच्यावरती कंट्रोल करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी करत असताना फिटनेसला इतकं महत्त्व दिलं. शिंदे साहेब तर कबड्डीमध्ये स्वतः काम करतायत, त्याचप्रमाणे आपल्या इथे पण अशा कार्यक्रम माधवजी बोलले त्याप्रमाणे आपण असं काहीतरी नियोजन करूया की जेणेकरून तुमच्या ही कला सगळ्यांसमोर येईल. मी साहेबांशी पण बोलीन त्या संदर्भात आणि मग आपण हळूहळू एक टप्पा पुढं जात जाऊ. महिलांसाठी पण काय चांगलं करता आलं तर ते करूया, असं तुम्ही समजू नका की तुम्हाला बाजूला ठेवलेले बरेचसे कार्यक्रम तुमच्याशिवाय होत नाहीत, आमची घरही तुमच्याशिवाय चालत नाही हे आम्हाला माहिती आहे. तर अशा सगळ्या पद्धतीने आपण एकमेकांना सहाय्य करू, अवघे करू, सुपत जे महाराजांचं स्वप्न आहे ते सगळेजण मिळून पार करूया. आज आपण कालच मीटिंग झाली, मीटिंगमध्ये AGMच्या आपल्या मीटिंगमध्ये नवीन मुलांना 1 जूनपासून जी काही नवीन भरती झालेली आपली त्यांना आपण परमनंट करण्याचा निर्णय केलेला आहे. त्या माध्यमातून काही लिगल फॉर्मॅलिटीज असतील ते तुम्हाला आमचे जाधव साहेब हे GM साहेब सांगतील, त्याप्रमाणे तुम्ही ते सगळे नियोजन करू शकता. कागदपत्राची लवकरात लवकर पूर्तता करा म्हणजे ते पुढचे आपल्याला रिझल्ट्स मिळतील. या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये एप्रिल-मे मध्ये साधारण आपण कामकाज करताना थोडं स्लो जातो, कारण बऱ्याच लोकांना सुट्ट्या आपण समजून घेतो थोडक्यात, पण तरी पण दिलेले टार्गेट्स आपल्याला पूर्ण करायचे. कशासाठी हे टार्गेट्स पूर्ण केले तर आपली पत समाजात वाढते. आज तुम्हाला नवीन मुलांना सगळेजण बाहेर काउंटरवरती मी त्यावेळेला बोललो होतो जेव्हा तुम्ही भरती झाला होता त्यावेळेला की तुम्हाला साहेब म्हणत असतील, सर म्हणत असतील, किती बरं वाटतं. आणि तुमच्या 58 वर्षापर्यंत आहे. तसंच ह्या मॅडम लोकांना मॅडम बोलतात. मग आपल्याला जे आपण मिळालेले ह्या महाराजांनी दिलेले की संस्था काढून हे जे काही मिळालेले गुडविल तुम्हाला ते गुडविल टिकावं. काल आपले 4 मॅनेजर्स रिटायर झाले, आम्ही एकदम भावपूर्ण त्यांना हे केलं, काय म्हणायचं, निरोप दिला. कारण का ह्या 4ही मॅनेजर्सनं प्रचंड काम केलं चांगल्या पद्धतीने. त्यातल्या आता इथं विलाजी समोर उभे आहेत. असं काम करा ना की तुम्ही लक्षात राहिलं पाहिजे, आपलं काम बोललं पाहिजे. त्याच माध्यमातून आपण हा जो 2150 कोटीचा जो टार्गेट घेतलेला आहे हे आपल्याला पूर्ण करायचं सगळ्यांना. मी असं म्हणून आपल्याला मेळावे बरेच घ्यायचे जे एकमेकांबरोबर काम करायचे. खूप तुम्हाला परमेश्वर चांगलं आयुष्य दो, चांगलं काम करा, प्रामाणिक राहा. प्रामाणिकपणाचं फळ फार चांगलं असतं. समाधानी राहा असं बोलून माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण बक्षीस वितरण समारंभ सोहळ्याकडे वळणार आहोत. खरं तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, त्याचबरोबर तृतीय पारितोषिक आहे. महिलांसाठी उत्स्फूर्त सहभाग घेतला त्यांच्यासाठी देखील ट्रॉफी आहे आणि द्वितीय पारितोषिक आहे, प्रथम पारितोषिक आहे. सर्व बक्षीस वितरण सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट बेस्ट बॉलर म्हणून हा किताब आपण सर्वोत्तम देणार आहोत. खरं तर स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सर्वच खेळाडू अगदी चांगला खेळ करत होते. आम्ही देखील क्रिकेट खेळत असतो, परंतु आम्ही क्रिकेट खेळतो तर आमची कमीत कमी दिवसातून नाही तर आठवड्यातून 2-3 वेळा मित्रांनो प्रॅक्टिस असते. तुमची प्रॅक्टिस म्हटलं तर दिवसभर तुम्ही बँकेमध्ये कामाला असता, परंतु चांगला खेळ आज मैदानाच्या आतमध्ये करत असताना या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ज्याने तब्बल 30 धावा दिल्यात आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 3 विकेट्स मिळवल्यात असा या स्पर्धेतील गोलंदाज ठरतोय. एनी केसेस कोण असेल, नाव तुम्ही सांगू शकाल का? गोलंदाज नेम सुशांत वांगडे.
सुशांत वागडे एक नाव समोर येते. दुसरं कोण सांगू शकेल का मित्रांनो? या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 19 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट्स मिळवल्यात. अर्थातच या स्पर्धेचा बेस्ट बॉलर संग्राम शिंदे. आपण संग्राम शिंदेला देतोय. स्टार खेळाडू आहे आणि संग्राम शिंदेचा खेळ देखील आम्ही पाहिला. चांगला खेळ आणि त्याच जोरावरती यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन अर्थातच फलंदाज म्हटलं की गोलंदाजाच्या समोर तुम्हाला षटकार मारावे लागतात, चौकार मारावे लागतात, एकेरी सिंगल टिबल धावा घ्याव्या लागतात. परंतु एखादा जर बॉल डॉट गेला तर कदाचित डगआउट मधून असं म्हटलं देखील जातं की हा काय खेळतोय, बॅटिंग करतोय की काय असं देखील म्हणतात. परंतु त्याला न जोखमता अगदी फलंदाजी करत आपल्या बॅटीतून धावा अगदी जमा केल्या आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट बॅटर ज्याच्या बॅट मधून तब्बल 57 धावा फुटल्या गेल्या. अर्थातच या अगदी पूर्ण टुर्नामेंट मध्ये बॅटर आहे नाव रोहित दाभार. वेलकम टू स्टेज. रोहित विनंती करतो, संचालक त्यांना विनंती करतो की आपल्या शुभा मॅच तुमची पाहायला मिळाली नाहीये, परंतु तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आणि महिलांसाठी या ठिकाणी आम्ही ट्रॉफी देतोय. मी सन्माननीय आदरणीय गोळे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभा हस्ते या सर्व महिलांना ही आम्ही आकर्षक अशी ट्रॉफी आणि आपल्या सर्वांचा खेळ पाहण्यासाठी या भगिनी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार देतोय. अगदी सकाळपासून त्या देखील या रखरखत्या उन्हामध्ये अगदी ऊन थँक्यू सो मच. अभिनंदन. नक्कीच पुढल्या वर्षी तुमची मॅच तुम्ही देखील थोडस प्रॅक्टिस करत राहा. मालिकावर म्हटलं की तुम्हाला गोलंदाजी चांगली करावी लागते, फलंदाजी चांगली करावी लागते, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागतं. तिन्ही प्लॅटफॉर्ममध्ये अगदी चांगला खेळ तुम्हाला करावा लागतो. या स्पर्धेतील ज्याच्या बॅट मधून तब्बल 75 धावा आल्या, 1 विकेट्स मिळवले आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अर्थातच या बेस्ट ऑफ द सिरीज चा हक्कदार, मालिकावीरचा हक्कदार या स्पर्धेतील कोण असेल? रोहित चव्हाण. करतो की आपल्या शुभा असते रोहित चव्हाण याला हा पुरस्कार आपण देतो. मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी आपण देत आहोत. 75 धावा आणि तब्बल 1 विकेट्स या फलंदाजाने केल्यात आणि चांगलं असं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला रोहित केलं पाहिजे. कारण की ही ट्रॉफी तुम्ही घेऊन जाताय, मालिकावीरची ट्रॉफी. कसं वाटतं ही ट्रॉफी घेताना? खूप आनंद होतोय. लई दिवसात आम्ही हा क्रिकेटचे सामने नियोजन केलेले साहेबांनी, पण असं कुणालाही प्रॅक्टिस करता येत नाही. प्रत्येकजण हा कामाच्या गडबडीत असल्यामुळे प्रत्येकाला वेळ देता येत नाही. तसं आम्ही गावाला क्रिकेट खेळतो, त्याच्यामुळे की जे अचिव्हमेंट आहे हे गावचे टुर्नामेंट विथ सहकारी जे मित्रांचं मिळालं त्याच्यामुळे आहे. तुमच्या फलंदाजीतून आम्हाला असं दिसत होतं की तुम्ही प्रॅक्टिस मध्ये आहात, कारण की चांगली फटकेबाजी करत होतात. हे पारितोषिक मिळवलंय, आज आनंद आहे. कसं वाटतंय पारितोषिक मिळवल्यानंतर? लई दिवसातून म्हणजे 1 वर्षातून मी क्रिकेट सामने खेळतोय आणि लई सलग आम्ही 3 गावच्या टुर्नामेंटला बक्षिसातनं बाहेर होतोय 3ऱ्या राऊंडला आणि माझी काय बॅटिंग चालत नाही. त्यामुळे आजच्या ही ज्या बॅटिंगमुळे गावाला उद्या टुर्नामेंट आहे तिथं आम्ही बक्षीस मारण्याचा प्रयत्न केला. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. या स्पर्धेच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक रोख रुपये 3000 व आकर्षक अशी ट्रॉफी आपण देणार आहोत. मी
विनंती करतोय की हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. अगदी सेमी फायनल मध्ये ज्यांचा खेळ सांगणार आहे आणि रन रेट मध्ये अगदी ठाणे टीम होती आणि मुंबई वेस्टर्न विभाग टीम होती. या दोन्ही टीम मध्ये जर पाहायला गेलं तर मुंबई वेस्टर्न विभाग टीमचा अगदी रन रेट चांगला पाहायला मिळाला आणि त्याच जोरावरती हा आपण पुरस्कार आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रुपये 3,000चा धनादेश आपण देतोय. मी विनंती करतो की रमेश दादा दरेकर यांच्या शुभ हस्ते यांनी स्वीकारावे. मी सर्वांनी टाळ्याच्या अभिनंदन करायचंय. गोळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतो आणि सर्वांनी या ठिकाणी या तृतीय क्रमांक देत असताना सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रतीक आहे ना? योगदान आहे. 5,000 रुपये आकर्षक अशी ट्रॉफी आहे. परंतु जो संघ हरला जिंकला परंतु न डगमगता अगदी फायनल मध्ये देखील खेळला. परंतु अगदी थोड्याशा अर्थातच मुख्य कार्यालय दुसरा मजला बी टीम रोख रुपये द्वितीय पारितोषिक. मी विनंती करतो की सर्वांचं टाळ्याच्या करायचे. मुख्य कार्यालय दुसरा मजला. थँक्यू सो मच. आपण देखील पुन्हा एकदा जोराने प्रॅक्टिस न डगमगता अगदी सकाळी पहिली मॅच खेळली. मुंबई सब अर्बन डिव्हिजन घाटकोपर शाखा असेल, कोकण नगर शाखा असेल, विक्रोळी शाखा असेल. अगदी विजयाची सुरुवात अगदी रथ चालू केला आणि तो शेवटपर्यंत मित्रांनो थांबला नाहीये. या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक रोख रुपये 7,000 व आकर्षक ट्रॉफी आपण देणार आहोत. मुंबई सब अर्बन डिव्हिजन घाटकोपर कोकण नगर त्याचबरोबर विक्रोळी टीमला. तर मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय विक्रमदादा भिलारे साहेब आणि त्यांच्याबरोबर असले डिव्हिजन घाटकोपर कोकण नगर आणि विक्रोळी टीम चॅम्पियन राहिला मित्रांनो या स्पर्धेमध्ये आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी अभिनंदन टीम मुंबई सब अर्बन डिव्हिजन घाटकोपर कोकण नगर आणि विक्रोळी टीम. खरं तर ज्यांचा प्रवास विजयापासून सुरुवात झाला अगदी शेवट देखील गोड केला आणि शेवट गोड करत असताना प्रथम क्रमांकाची रोख राशी 7,000 आकर्षक ट्रॉफी आपण देतोय. जोरदार चॅम्पियन या ठिकाणी वैकुंठवासी हरबाप्पा दत्तात्रय महाराज कळंबे स्मृती चषक 2026चा चॅम्पियन मुंबई सब अर्बन डिव्हिजन घाटकोपर कोकण नगर विक्रोळी टीम. अभिनंदन.